आज इलेक्शन ज्यांनी माझी कारकीर्द घडवली त्यातली काही थोडी माणसं माझ्यासमोर गल्लोगल्ली दिसतात. त्यात लक्ष्मण मेंबर आहे. मेंबर आपण जेव्हा छत्री धरली होती आमदारकीची गोष्ट करतो, प्रचंड बहुमताने माझा विजय झाला होता. चिमणराव कदम साहेब एक अतिशय आक्रमक म्हणून प्रसिद्ध असलेलं राजकीय व्यक्तिमत्व. हे सगळ्यांनी मिळून निर्णयाने मिळून माझ्या तर्फे त्यांना आपण पाडलेलो होतो. तेव्हाचे प्रश्न वेगळे होते. कृष्णा पाण्यासारखे प्रश्न तेव्हा होते, दुष्काळी भागाचे प्रश्न होते, फलटण शहराकडे दुर्लक्ष झालं होतं. फलटण शहराचं राजकारण 85 ते 90 ला मेंबर काय होतं हे तुम्ही एकदा जुन्या लोकांनी मी गेल्यानंतर समजावून सांगा की इथं नागरिकांच्या विकासाचा प्रश्नच उद्भवत. निवडून 1 वर्ष एक जर आला, नगराध्यक्ष झाला की 6व्या महिन्याला साधारणतः पोपटराव आठवत असलं तर की सुरुवात व्हायची की याला खाली खेचायचं. एक इकडे एक तिकडं, एक तिकडं एक इकडं. बाबूरावचे झालेले हाल मी माझ्या डोळ्यांनी बघितले. बाबूरावचा उल्लेख राहिला. बाबूराव विद्यार्थी होते माझे, हे सेकंड इयर LLB ला होते. तेव्हापासून बाबूरावांचा माझा पुण्यातला परिचय. नंतर ते नगराध्यक्ष झाले, इकडे तिकडे सगळं राजकारण झालं. बाबूरावांची माझी मैत्री होती, निखळ मैत्री होती. त्यांचा मुलगा पुढाकार घेऊन इकडचं राजकारण बघतोय, सर्वांना एकत्र आणतोय. काय होतं की समाज जेव्हा भिन्न भिन्न एकत्र येतात तेव्हा त्या समाजाचा बाहेरचा भाग, बाहेरचा एखादी व्यक्ती तटस्थपणे जेव्हा हे समाज एक करायचा प्रयत्न करतं तेव्हा ते जास्त चांगला असतं. समाजात कारण नसताना राजकीय चढावड तयार होते, स्पर्धा तयार होते, असूया द्वेष तयार होतो. आणि बाबूराव ज्या पद्धतीने वागत होते त्याच पद्धतीने गीतेश आणि गीतेशच्या मंडळी वागतायत. मला आनंद आहे. गेल्याचं तर दुःख आहे. आज आपल्या समोर जी इलेक्शन आली हे 91ची नाही, 96ची नाही. उलट आमदारकी शेवटची आपल्या काही चुकामुळे, काही गोष्टी लक्षात नाही आल्यामुळे, अन्य मार्गाने थोडेसे जे मतं मिळाली, त्यात जो बदल घडलाय तो काही लोकांच्या डोक्यात गेले. या सगळ्या इश्यूला, या सगळ्याला सुरुवात झाली 2019ची खासदारकीची इलेक्शन. आज थोडं मोकळेपणाने मी बोलणार आहे. 2019 मध्ये खासदारकीला जेव्हा माननीय पवार साहेबांनी तिकीट माढ्यातनं भरलं होतं, आपण माढा मतदारसंघात होतो. सोलापूरचे 4 आणि माढ आणि फलटण सातारचा असा हा लोकसभा मतदारसंघ पवार साहेबांनी जाहीर केली. काही कारणाने त्यांनी काय तो निर्णय फिरवला. त्याच्यानंतर आपण संजीवराजांच्यासाठी खासदारकी मागितलेली होती. कोणाकडे मागितली होती? युतीकडेच तेव्हा मागितली होती. 14 ते 19 युती सरकारच होतं. राष्ट्रवादी सरकार, राष्ट्रवादी विरोधात होते. त्यांनी नाकारलं, शरद पवारांनी नाकारलं, अनेक कारणं दिली गेली. आणि असा एक माणूस या तालुक्यात दिल्लीत पाठवला गेला. त्याचे स्वभाव, त्याचा माणूस म्हणून असलेला परिचय, त्याच्यापासून खाल्लेले फटके, त्याच्यापासून खाल्लेल्या शिव्या,
त्याला एक सत्तेतला खासदार म्हणून मिळाल्यानंतर मला आज जे ते प्रश्न विचारतात की तुम्ही काय केलं, तुम्ही दिल्लीत 14 ते 19 काय केलं. त्यांचे वडील इंदुराव नाईक निंबाळकर 13 महिने राहून ते खासदारच होते. निदान त्यांना म्हणता तरी आलं की बाबा मी रेल्वे आणली. आता रेल्वेमध्ये किती जण बसतायत हा वेगळा विषय आणि बहुतेक रेल्वे एक भाऊ बसणार इंजिन ड्रायव्हर म्हणून, एक बसणार गार्ड म्हणून, आणि मध्ये कोणच नाहीत बसले तर मग आपले त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांच्यातले कोण बसले तर बसते. मी काय केलं हे लोकांना माहितीये, मला माहितीये. ज्या गटाराच्या अंडरग्राऊंड गटाराचे ते आरोप करतात त्यांना माझा उघड प्रश्न आहे की तुम्ही अंडरग्राऊंड गटार त्या मलठणमध्ये का होऊन दिले नाहीत. बाकीचे सगळे शहरात झाली, मलठणमध्ये आता काहीतरी परवा सुरू झाले तर माझ्या कानावर आले. पैसे मी खाल्ले. तो कॉन्ट्रॅक्टर पैसे देत नव्हता म्हणून यांनी काम अडवली. ते रस्त्याचं ते नेहमी काढत असतात. दादाने त्याला उत्तर दिलं, बघ दादा तुमचं एक सांगता सांगता राहिलं की त्या काळात जाधव का कोण कोण होता तेव्हा शिव जाधव होता ना मागचा, नाही आता प्रशासक मोरे साहेबांना मी म्हणलं तुम्ही रस्ते बघा की काय झालंय तुम्ही बघा. आपले ना माजी नगरसेवक तेव्हा झालेले ते जर जात होते, दादा सारखे माणसं गेलं त्या वहिनी इथं बसल्यात, त्यांना सांगितलं होतं की अमुक अमुक माणसाचा फोन आला तर आम्ही रस्ते धरू. फोन काय जात नव्हता. त्याचं कारण सरळ होतं की जुनी बिलं जी काही थकलेली असतात ही काढून देण्याचा धंदा हे दोन भाऊ आत्ताचे नगराध्यक्षाचे उमेदवार, माजी खासदार आणि त्यांचा चुलत भाऊ, त्याचं नाव काय मला माहित नाही, परंतु त्यांचे मिळून 15% ही बिलं काढली गेली आणि म्हणून रस्ते झाले नाहीत, खड्डे भरले नाहीत. आणि ते टाकतायत कोणावर. आता त्या मोरेला मी निवडून मी बदली करून आणला होता. त्यांनी सांगावं की मोरे 1 वर्षात का गेला, कंटाळला, माझ्याकडे येऊन रडला. मी त्याला आधी सांगितलं होतं की तुझं काय खरं नाहीत, तुला बेकायदेशीर कामं करायला होती. किती बेकायदेशीर कामं करायचा त्यांनी प्रयत्न केला हा वेगळा विषय. आपल्याकडे 35 वर्ष सत्ता आहे. मी म्हणतो की ठीक आहे काम झालं नसेल. वैयक्तिक एका नागरिकाचं, एका पुरुषाचं, एका महिलेचं, एका विद्यार्थ्याचं कधी आमच्याकडनं सत्तेचा वापर करून नुकसान झालंय का मला सांगा. एकाने हात वर करून सांगायचं नाही रामराजे काम झालं नाही मान्य. घरदार उठवण्यापर्यंत या माणसांची मजल गेलेली तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. इथपर्यंत मजल की त्या आगवण्याच्या मुलींनी आत्महत्या करायचे प्रयत्न केले. तर यांनी आरोप काय केला, रामराजांनी जे घडवून आणला तर मी सांगितलं हे आत्महत्या. या सदग्रस्ताचे मुंडेबाईंचं प्रकरण धरून आगवण्यांच्या मुलीचे लेखी उल्लेख आहेत. त्या काळी ते खासदार होते, त्यांची भांडणं काय झाली, आगवणे काय आहेत, मला काय घेण्यात येणार नाही. सरकारकडे माझं एकच तेव्हाही मागणं होतं की जर नाव सुसाईड नोट मध्ये असेल, नाव घेतलं गेलं असेल तर कमीत कमी त्या माणसाच्या नावाची माणसं तरी त्यांनी पोलीस चौकीत स्टेटमेंट घ्यायला पाहिजे का नको. साधा विषय हो. तेव्हा बोलवलं जातं पोलीस चौकीत तर तुम्हाला वाटलं नका अटक करू, त्याच्यातनं बोलवलं गेलं नाही. 2 मुलींनी आणि तेव्हाच निश्चय केला होता की या माणसाच्या हातात सत्ता गेली तर स्वतःचा कार्यकर्ता जो आहे त्याचा व्यवहार उद्ध्वस्त करणार हा माणूस तुमचं काय करणार एवढं मला सांगा ना. कोणी सांगावं मग. तो मांडवगडाच्या नंदू नवऱ्या बायकोने आत्महत्या केली त्याच्यात यांचं नाव. हे सरकार ठप्प आणि लेटेस्ट समजा मुंडेताई तिने तर
इन्क्वायरीत ऑफिशियल पेपरमध्ये, शासकीय पेपरमध्ये माझे खासदार आणि त्यांच्या 2 पीएननी माझ्यावर प्रेशर टाकलं. अरे पण त्यांना बोलवा की, विचारा त्यांना. 22 साली माझं उदाहरण सांगतो. सभापती होत, गव्हर्नर नंतरची महाराष्ट्र राज्यात घटनात्मक पोझिशन ही सभापतीची असते. 2 कॉन्ट्रॅक्टरचे पुण्यात झालेल्या भांडणाचा फायदा घेऊन एक कॉन्ट्रॅक्टर आपल्या पलटणचा, तो माझ्या जवळचा, त्याचा फायदा घेऊन यांनी कसं डोकं आहे बघा, त्या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला गाठलं आणि त्याला माझ्यावर आरोप घेऊन सांगितलं की रामराजे नाईक निंबाळकरांनी मला उचललं, पुण्याच्या घरात नेलं, माझ्याकडनं खंडणी मागितली. हे प्रकरण हा सद्ग्रस्त त्यावेळेस जो कोण कमिशनर होता आणि जॉईंट कमिशनर का ऍडिशनल कमिशनर होता, ते मला ओळखत होते. त्यांनी मला फोन करून सांगितलं ते असं असं चाललेलं आहे, तुम्ही आपलं योग्य ती कारवाई करा. संजू बाबांना फोन आला. अहो, बसलेल्या सभापतीवर खोटे आरोप हा माणूस करू शकतो, तर त्यांनी मला त्यांचं उघड चॅलेंज म्हणून मी आज मीडियाला बोलवलंय की हे त्यांनी केलंय की नाही एवढं तरी त्यांनी खरं बोलावं. आणि याचे साक्षीदार म्हणून जर बोलवायचंच असलं, मला या माझ्या केसमध्ये फोन कोणाचा आला होता तुम्ही पक्क लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीस साहेबांना मी फोन केला होता आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की रामराजे तुम्ही काळजी करू नका, मी बरोबर सांगितलंय की राजकीय लोकांना याच्यात ओढू नका. आता अजून काय पाहिजे, कुठला पुरावा पाहिजे? माझ्या ऑफिसला इकॉनॉमिक विंगचं पत्र, माननीय सभापती अमुक अमुक तारखेला 22 का 23 साली कुठं होते, मी होतो सातारला आणि एक खंडणी मागितली गेली कुठं, पुण्यात माझ्या घरी. ही जर कथा असेल आणि तुम्ही जर त्याला भाळला असाल आणि मलाच विचारत असेल की तुम्ही काय केलं, बाबा मी खोट्या केसेस कोणावर केलेल्या नाहीत, मी दुसऱ्याचे संसार बर्बाद केलेले नाहीत. ज्या कमिन्सचा उल्लेख तुम्ही करता, आज कमिन्स एक कंपनी नाहीये, तिथे 10 कंपन्या आहेत. किती जणांना माहिती आहे? 10 कंपन्या आहेत तिथे, 6 ते 8 हजार मुलं कामाला आहेत. त्याला हे लॉकआउट लावतात, त्याला लॉक करतात. लॉक लावायला कोण आत्ताचा आमदार पुढे, आपण कोणीच काय बोलायचं नाही का त्यांना? का तर आमच्यातनंच पळालेलं भीमराव बुरुगलेला मला 10,000 रुपये कामगारांचे देते. अरे बाबा, तुझ्या कामगारांचे पैसे दे पहिल्यांदा स्वतःच्या कारखान्यातले, मग माझ्यावर आरोप करते. त्यांच्या कारखान्यासमोर काही वडाची झाडं आहेत, नीट ऐका, तुमच्यात हिंमत असली तर जा आणि वडाची झाडाच्या खाली काय बघा, जाऊ बघा. त्यांनी खरे नाही, मलाच माहिती आहे. मला फोन येतातच, माझं कोणाची वाकडं नाही. मला सर्वसामान्य माणसांनी सांगावं की रामराजांनी राग धरून माझं वाटोळं केलं, माझी बदली केली. माझं उलट आमचेच कार्यकर्ते आम्हाला शिवाय घालतात की त्यांच्या कार्यकर्त्यांना तुमच्याकडे सगळी सत्ता होती तर त्यांचं वाटोळं का केलं नाही बोलतात. माणुसकीने वागलो, ही मेंबर चूक काय? आमची संस्कृती ते नाही. तुम्ही म्हणाल की तुम्ही नगरपालिकेचे इलेक्शन आहे, काही राजकीय इलेक्शन आहे. माझं आव्हान आहे की तुम्ही सांगावं की रणजित सिंह नाईक निंबाळकर जर खरा असेल तर त्यांनी सांगावं की त्यांनी हे प्रयत्न केले होते, गेले आणि का केले. आणि हे सगळं झालं तुम्ही 19ला देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, संजीव राजे, अनिल राजे आणि मी आणि ते जयकुमार गोरे साहेब आत्ताचे मंत्री आणि हे माझे खासदार एकत्र बसून 24चे इलेक्शन एकत्र लढायचे का? मी तेव्हाच विचारलं, तेव्हाही देवेंद्र साहेब म्हणले रामराजे मीच थांबवलं. अजून काय तुम्हाला पुरावा पाहिजे? साक्षात आत्ताचे मुख्यमंत्री तेच माझ्या बाजूने होते त्या काळात. म्हणून मी परवाच्या केसमध्ये म्हणलं जरी त्यांनी तथाकथित क्लीन चिट दिली असेल, अजूनही कदाचित आले तर ते बोलतील काय बोलायचे, त्यांचे ते हक्क आहेत. परंतु त्यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे. त्याचं कारण या पद्धतीने मुख्यमंत्री सध्या वागतायत.
अख्ख्या भारतात पसरलेल्या या भारतीय जनता पार्टीच्या बदनामीचं मूळ कारण सातारा जिल्ह्यात नाही. हे भारतीय जनता पार्टीला दोन जे भस्मासूर इथं तयार झालेले आहेत त्यांच्यावर ते काय करायचं ते करत. त्यामुळे आज इलेक्शन ही विकासाच्या कामावर होतच नाही. अरे इथं कार्यकर्ते बसलेत, तुमच्यावरही नजर राहणार. पहिले 4 दिवस 8 दिवस गोड बोललं जात होतं मेंबर, आता बघतोय बघून घेईन, पोलीस केस घालीन. कोणाला आलेत का फोन, आहे का हिंमत हो का नाही म्हणायची? सांगायचे मला, हे तुम्हाला पाहिजे का? काही झालं तरी मी आटापिटा करून हे शर्त सोडा, हा तालुका त्या सदग्रस्ताच्या हातात जाऊन देणार नाही. हे फायनल आहे. लोकशाहीत कोर्ट महत्वाचा नाही, पोलीस महत्वाचे नाहीत, मी महत्वाचा नाही, मतदार महत्वाचा आहे. आणि हा सगळे इलेक्शन जे फिरते ते भविष्यातल्या तुमच्या मुलाबाळांच्या घरादाराच्या संरक्षणाभोवती फिरते. 91 साली इलेक्शन झाली, MIDC कुठं व्हावी? तुमच्याच जमिनी घेतल्या गेल्या होत्या, बरोबर आहे. आता ही इलेक्शन कुठली भारतीय जनता पार्टी, कुठली राष्ट्रवादी, कोण काय कोण काय, काही त्याचा उपयोग नाही. आपण जर खंबीर राहिलो नाही तर तुमचं संरक्षण करायची ताकद माझ्यात राहणार नाही. आणि ही ताकद देण्यासाठी ही नगरपालिकेची इलेक्शन, आणि एवढी इलेक्शन मारून द्या. हे म्हणतात ना, कोण कुठं जाईल आणि कोण कुठं जाईल हेच तुम्हाला बघायला मिळणार नाही. 19 पर्यंत कोणी बघितलं होतं त्यांनी? आताचे उमेदवार पुढे बांधत बसले होते मार्केट कमिटीत, त्यालाही कर्ज मीच दिलं होतं, त्यालाही कर्ज उमेदवाराला मीच दिलं होतं बँकेत. त्यांनी व्यवसाय केला, मला काही म्हणायचं नाही. उमेदवाराचा पत्ता नाही. हे जर नगराध्यक्ष झाले तर इथं बिल्डर कोण बसलेत ते आहेत? आपलं दुसरं शहर गाठा, माहिती तर 20-25% वेगळे ठेवा. म्हणजे मुंबईत जेव्हा टोळी युद्ध होतं तेव्हा तत्कालीन गुंडांना जे काही टक्केवारीच ठरवून घेतली होती, ती टक्केवारी त्या फ्लॅटच्या निवासस्थानाच्या किमतीत घालत होते. 15% गेले. 10 रुपये किंमत असली तर 25% विकत होते, विकले जात होते. ती गत होणार आहे. शेवट त्रास होणार आहे हा तुम्हाला होणार आहे, 100% होणार आहे. मी काहीच केलं नाही तर मग कारखाना तुमचा कसा निघाला? डोंबलकवडी धरण कोणी केलं? ते मीच केलं म्हणतो. निळा देवघर मीच केलं. पाणी चोर अजित दादा. आता कोण कोणाच्या पाय चाटते सांगा ना मला. लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आमच्या समोर आलाच कशाला? तू कशाला मागितली मतं आमच्या? देवेंद्र फडणवीसांचे माझे संबंध चांगले, अजित दादांच्या पार्टीत मी काम करतो. मी युतीचंच काम करतोय ना आता. मी कुठे युतीच्या बाहेर गेलो? हे जसं युतीचं काम करतायत तसं मी युतीचं काम करतो. परंतु या तालुक्यातली भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांचे घड्याळ जोपर्यंत व्यक्ती बदलत नाही तोपर्यंत मी मान्य करणार नाही. जे काय व्हायचे ते माझं होऊन द्या. कारण त्याच्यात माझ्या भविष्याच्या माझ्या आता मला काय मिळायचं राहिलं? शाळा माणूस असतं तर हो हो करतो करतो करतो, मला गव्हर्नर म्हणलं असता, गेलो असतो कुठेतरी गोव्यात 5-10 वर्ष राहिलो असतो. होत नाही हो, तुम्हाला सोडवत नाही. 30 वर्ष खपून गटबाजी केली आपण कधी? सांगा, द्या की उत्तर. गटबाजी मर्यादित, राजकारण मर्यादित, इलेक्शन पुरतं राजकारण आणि विकास. 100 कोटी रुपये गटारात ते म्हणतो खाल्ले, ते दिले मला देवेंद्र फडणवीस सांगून. हे बंद, ते बंद, ते बंद, बिल काढू नका, बदल्या करीन, पोलिसांच्यात घालीन. एका फटक्यात उपमुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सांगितलेले फोन करून,
की माझ्या कार्यकर्त्याला हात लागला तर आंदोलनात मी स्वतः उतरीन. त्यामुळे पोलीस चौकीचं झालं. आता तुम्हाला काय फोन बिन येत नाही. बाबूराव सोडून द्या तुम्ही ते सगळ्या भानगडी. संपले दिवस, संपले. छळ छावणी संपली आणि या छळ छावणीचं शेवटचा खांब उकडायचं काम फक्त तुम्हाला यावेळेस करायला लागणार आहे. आणि धनुष्यबाण म्हणजे तुमचं स्वतःचं भविष्य आहे. ही सावधगिरीची सूचना माई भगिनी आणि सगळ्यांना देत. इथे चिन्ह जरा बदली तुम्हाला तुमचंच बघायला लागणार. मी तर आहेच, मी काय कुठे जाणार नाही. फलटण मी सोडत नाही, आयुष्यात सुटणार नाही. 91 पासून माझ्या स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून तुमच्यासाठी खपलेला हा माणूस, तो आता करणार काय? मुलं मोठी झाली, मंडळी मुलांच्या बरोबर असतात आणि मी तुमच्या बरोबर असतो. ते असलं सगळं लक्ष वाटावं झालंय माझं स्वतः. अरे यांचं तुम्हाला माझं सांगितलं, डेअरी काढली, काय त्याचं नाव बुटे का काय? काय कुठे गेलात? 400 कोटीचं कर्ज त्या डेअरीवर. कुठेला कुठनं याला गाठून दिला कोणाला माहिती, मला नाही माहिती काय ते. त्या कुठेने ते सगळं घेतलं आणि वर 100 कोटी काढले. कसे काढले? हेलिकॉप्टरनी काढले. हेलिकॉप्टर दिलं त्या कुठेने. आता मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला त्यावेळेस पासून सांगतोय की हा मल्ल्याचाही बाप आहे की नाही? मल्ल्याचाही बाप आहे. आणि त्याला कसं काय जमत? त्याला म्हणावं तू पाकिस्तानात जा, देशाचा आमच्या फायदा करून दे, त्याचं जुरलेलं वाटोळं करून. काय माणसं आहेत, काय तुमचं करणार आहेत? इतके योजना केंद्रात नाहीत. पंतप्रधानांनी दुसऱ्या वाजता मागितलं असतं की फलटणसाठी एवढं करून द्या. काय केलं तर माझे पालखी मार्ग केला. पालखी मार्ग काय पंढरपूर ते फलटण आहे? सांगा ना मला, किती मतदारसंघात जात? पंढरपूर ते आळंदी कधी सुरू झाला? 16 साली गडकरी साहेबांनी, तेव्हा हे काँग्रेस मध्ये होते का नव्हते सांग. 18 मध्ये मला राम आत्ताच सांगत होते त्यांनी. 18ला पैसे दिले गेले. यांनी काय केले? हेलिकॉप्टर मधनं चक्कर मारली, गडकरी साहेबांनी हात केला, तुम्ही ते बघितलं, त्याच्या मिशा बघितल्या, खुश. आज सगळे बोगस, सगळे बोगस. मला 4-4 पोलीसच्या गाड्याचं संरक्षण लागणार आहे, हे 2 गाड्या घेऊन फिरते. ज्याच्यापासून संरक्षण पाहिजे तोच पोलीस प्रोटेक्शन मध्ये फिरायला लागला तर तुमचं काय व्हायचं? तुमचं काय व्हायचं? माझं द्या सोडून, माझं मी बघित, मी आहे खंबीर. असले इकडून तिकडून काय केलंय यांनी म्हणून मत मागतो. आणि भक्का अजूनही बोलणार होतो पण इंदुराव मित्र आहेत म्हणून बोललो नाही. इंदुरावच्या शेवटच्या आजारात नागपूरला ते पहाटे 4ला आले, 5:30ला मला दीपक चव्हाणाचा फोन आला, त्यांना त्रास होतोय अमुक एका माझ्या हॉस्टेलमधनं. मी गेलो, त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये टाकलं, सगळं बघितलं. हे सद्गृहस्थ 7 दिवसानंतर उगवले. दीपक चव्हाणाला विचार, बापाला सांभाळत नाही तर तुम्हाला मला सांभाळणार आहे? म्हणजे आता जे उमेदवार आहेत त्यांनाही म्हणावं तुम्ही खरं बोला. 5-6 वर्षाची एक कथा आहे. आतापर्यंत मी बोललो नव्हतो इलेक्शन मध्ये. एक रात्र अशी गेली की काय त्यांचं झालं दोघा भावांचं मला माहित नाही. हे आत्ताचे उमेदवार संजू बाबाच्या घराच्या बाहेर रात्रभर बोंबलत होते, लिटरली बोंबलत होते. संजू बाबा, संजू बाबा. त्यांनी याला मारलं होतं का, ह्यांनी त्याला मारलं होतं का, हा प्याला होता का, तो यांनी गांजा ओढला होता, त्यांचं त्यांना. झालेल्या घटना आहेत. आम्ही बोललो का आतापर्यंत? एक शब्द बोललो का? काय आम्हाला बोलायचं कारण आहे? परंतु तुमच्यापर्यंत जेव्हा हे मॅटर येतं, हे मॅटर सत्तेतनं व्हायला लागतं आणि सत्तेतनं विकास करण्याच्या ऐवजी दहशत माजवण्याचा प्रयत्न जातो.
तेव्हा ही इलेक्शन आपल्या सुरक्षित भविष्यासाठी नाही. मुंडेबाई काय मला घेणं देणं, तिने आत्महत्या कशासाठी केली, काय केली? मला एकच तुम्हाला प्रश्न विचारायचा की मुंडेबाईंचं खरं खोटं पोलीस काढतील काय होतं? तर फलटणचं नाव तर बदनाम झालं की नाही एवढं सांगा. महिला बसल्यात, तुमच्या माहेरवरनं तुम्हाला फोन आलेच असतील की कसलं हे फलटण बरी आहेस का तुझ्यापर्यंत पोहोचलंय काय? अरे सगळं घडतंय आणि तुम्ही जर डोळे दाखव. हे बघा, अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्याच्या डबल दोषी असतो. आणि तुमच्या मागे मी आहे ना, का घाबरताय? याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला, महिला भगिनीला जर त्रास झाला, हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभा राहील, कारण मी वकील काय कळते. पोलिसाच्या बदल्याचे दम देऊन त्यांना पोलिसांना नागवले, ह्याच्यात काही राजकारण म्हणत नाहीत साहेब. कोण आणला होता बैल? हितून एवढा होता. ₹4 कोटी काढले होते. कोणी दिले होते सांगू? हा, आम्हालाही कळत राहतं. 30 वर्ष काय लाटा मोडत बसलो होतो काय मुंबईत? हे माणसं नाहीच चांगली हो. माझा राजकीय विरोधक आहे, त्यांनी नीट वागितलं असतं तर माझं काहीच म्हणणं नव्हतं. त्याला मी सांगितलं होतं की तू नीट वाग. माझ्या आई वडिलांच्या बद्दल बोलायचं, बापावर पिस्तूल घेऊन जायचं, भावाला हाणायचं, याची केस त्याची केस याची केस, कारखाना बोंबलतोय. कशाचं काय घेऊन बसलाय? तुमच्या डोळ्यासमोर त्यांचा बपका भुलून जाऊ नका. ते इथनं गेलेत, त्यांना माझी विनंती आहे. कार्यकर्ते नाव मलाही माहिती आहे, इथं काय चालतं ते मला बित्तम बीत माहिती असतं. एक गडी मला दिसत नाही आहेत. जर असेल कुठं कोपऱ्यात ना ऐकत असेल, त्याला माझं शेवटचं म्हणणं राहील की जर तू जर उद्योग करायचा प्रयत्न केला तर त्या नाईक निंबाळकरांपेक्षा वाईट नाईक निंबाळकर मी हे तुला सिद्ध करून केला. तर कोणासाठी काय केले हे लिहून काढणार आहे. कुठल्या केसेस मधनं कोणाला कोणी कसं सोडवले, का सोडवले? आपल्यातले होते म्हणून सोडवले. मी काय त्यांच्याकडनं हप्ते घेत होतो? अशी माणसं त्यांना जॉईन होणारे. अरे गँग कसली आहे? सगळे विश्वासघातकी हो. 1 2 3 कोण नाही त्यांच्याकडे. गेलेले कोण आहेत? नाही, सगळे घेतलेले 2 नंबरवाले सरकारी कॉन्ट्रॅक्टर आणि ब्लॅकमेलला बळी पडलेले. त्याच्या पुढे गेले, अहो त्याला म्हणून सगळे घेऊन जा, माझे लोक माझे सोडत नाहीत. मला तिची गॅरंटी. काय तुला घेऊन जायचं तुझं? आणि तुला आयुष्यात कधी मिळणार नाही. आणि तुझ्या स्वभावात ते घेण्याची तुझी लायकी नाही. तुमच्या दोघा भावांच्यात ती लायकी नाही. जनतेचं प्रेम जिंकायला लागतं. जनतेवर दहशत आणि बलात्कार करून जनता जास्त दिवस सहन करत नाही. कधी ना कधी तुम्हाला या पापाचे घडे ही फलटणची जनता याच इलेक्शन मध्ये तुम्हाला घरी पाठवणार आहे. आणि तुम्हीच विचार करा की आम्ही केलं नाही पण वाईटही केले. मला जमलं नसेल तुमच्या आयुष्याचं सोनं करायला, कोळसा तर नाही केला. कोणाचा केलं मला दाखवा ना तुम्ही. त्यांचे जे तथाकथित उमेदवार आहेत नावं माझ्या डोळ्यासमोर येतात. मी परवाच केली नाही. जाणलं कुठं जायचं तिथं. उलट मेंबर असं होऊन बसलं की हे गेल्यामुळे नवीन टीम चांगली आली, घाण गेली. हे तुंबा होताना तो गेला, जाऊन दे, भरून द्या, नवीन तयार करून. आता या दोघींना चान्स तरी मिळाला असतं ते असते तर सांगाय की मग तुमचंच उदाहरण सांग. अरे गेले ते गेले, जाऊन द्या. कोण म्हणते ते कावळे होते का गिधाडं होती, मला काय केलं? गिधाडं कावळे कावळे. हा गरुड कायमच तुमच्या पाठिंब्यावर आकाशात परतणार आहे याची मला गॅरंटी आहे. अनिकेत राजांना तुमच्या पदरात टाकलेलं आहे. नवीन टोळी, आता टोळीच म्हणायची वेळ आली. हे टोळी युद्ध सुरू झालं. त्या टोळी युद्धात चांगली माणसं एका बाजूला आणि जे सिद्ध केलेली माणसं आहेत ही घाणेरडी आहेत, विकृत आहेत.
मनोविकृत आहेत. इंग्लिश मध्ये सांगायचं ते हे सायकोपॅथ्स आहेत. घ्या शब्द काढून आणि लिहा मी बोललो. काय जे चाललंय, 2-2 कारखाने सुधारायचे आम्ही आणि बंद पाडायचे यांनी, आणि बंद पाडायचे साखरवाडी ते या तालुक्याचे ज्येष्ठ नेते. मी आयुष्यात काही घालीन, कोट घालीन, पण जॅकेट काय कधी घालणार नाही. बदनाम वस्त्र आहेत जॅकेट. खरंच आहे दादा, जास्त काय बोलत नाही. तुम्ही सगळी गर्दी केली त्यामुळे डोकं बिघडलं. तर नको आता कंटाळा आला बाबू, फार पुढे जायचंय तुझ्या एकट्याचं वाटेल. हे सुलभाबाईची नात दिली आहे त्या घरावर. तुला माहित नाही एवढं प्रेम. मी लहानपणापासून बबन बदण्याला बघितलेला माणूस आहे. पेटूबाबा नंतर जन्मलेत. आलं का लक्षात? तेव्हा नीट सगळ्यांनी जपा. परत राजकारणात संध्या येत नाहीत. आणि कोणी सोडलं तरी फलटणच्या जनता मागे मी सोडणार नाही एवढं आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.